सरकारच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज मुंबईत सीएसएमटी मेट्रो सिनेमा मार्गावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते। आंदोलकांनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत आरक्षण व्यवस्था बाधित ठेवावी आणि उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी ठाम मागणी केली आहे। मोर्चा दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। या निर्णयामुळे आरक्षणातील समतेवर परिणाम होईल असा आंदोलकांचा आरोप आहे। दरम्यान या आंदोलनात सहभागी नागरिकांचं नेमकं मत आणि त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी आरती ढवाले यांनी। पाहूयात। नमस्कार मी आपण पाहता आवाज इंडिया मराठी। सध्या सरकारने निर्णय घेतलाय आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा। त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी इथे मोठ्या संख्येने लोक जमा झालेले आहेत, दुरून लोक आलेले आहेत या आंदोलनासाठी। आपण त्या आंदोलकांशी संवाद साधूयात। कुठून आलात दादा तुम्ही? आम्ही पुण्यातून आलेलो आहोत। रिपब्लिकन सेनेचे आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व 58 जातीच्या प्रवर्गातले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या आरक्षणाला उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही। आणि ते उपवर्गीकरण आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही। का विरोध केला जातो इतका? हे बघा, या ठिकाणी सरकारनं ज्या पद्धतीनं जातीमध्ये जे तेढ निर्माण करायचं जे षडयंत्र या ठिकाणी रचलेलं आहे, त्या षडयंत्राच्या विरोधामध्ये रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, त्याचबरोबर भीमराव आंबेडकर साहेब या जातीमधलं तेढ निर्माण करण्याचं हे जे सरकारनं घाट घातला आहे, त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आरक्षणाला उपवर्गीकरणाच्या विरोधासाठी या ठिकाणी आलेलो आहे। सध्या हा जो इतका मोठा मोर्चा निघालाय, पण त्यानंतरही जर सरकार नाही ऐकला आणि हा निर्णय त्यांनी लागूच ठेवला तर काय तुमची पुढची दिशा असेल? मी सूर्यकांत गवळी, माजी मंत्री, राष्ट्रीय चर्मकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष, जर आज सरकारने उपवर्गीकरण लागू रद्द नाही केलं तर आम्ही 31 जुलैला 1 महिन्यानी परत मोठं महाराष्ट्र बंदीची हाक आम्ही देणार आहोत। महाराष्ट्र बंद करून आमची 59 जातींची ताकद या महाराष्ट्राला फडणवीस सरकार आम्ही नक्की दाखवून देऊ। आम्ही सगळे एक आहोत, एक ठेवा, आम्हाला भीकी नको, एक पाहिजे। आम्ही परत महाराष्ट्र बंद करू। आजच्या या महामोर्चाला प्रतिसाद सरकारने दिला नाही। आमचे जवळजवळ 29 आमदार याला पाठिंबा देतात, तरी सरकार झोपल्याचं सोंग घेतंय। आम्ही हे कदापि होऊन देणार नाही। आम्ही आमचं उपवर्गीकरण या महाराष्ट्रामध्ये तुम्ही 7 राज्यात केलं असेल, परंतु महाराष्ट्र पुरोगामी शिव फुले शाहू आंबेडकरचा हा महाराष्ट्र आहे। हा आम्ही एकीने राहणार। एकीने आरक्षण आम्ही 13% आम्ही 49 वर्गामध्ये आजपर्यंत घेतलं, इथून पुढे आम्ही ते घेऊ। लय फार जर इच्छा असेल मातंग समाजाला, तर मातंग समाजाला आरटी आणि बार्टीमध्ये त्यांना 1000 कोटीचं पॅकेज द्या, त्यांना जर कमी पडलं तर। पण उपकरण लागू होऊन देऊ नका, हे आमचे सरकार हाक असेल, हे आव्हान असेल। आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। मी पुण्यातून आलेलो आहे या मोर्चाला समर्थन करण्यासाठी आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी स्वतः आलोय। आपण बघितलं असेल की आता हा उपवर्गीकरणाचा जो मुद्दा चालू आहे, खरं तर आपण गांभीर्याने बघितलं तर हा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाहीये। भारतीय संविधानाच्या कलम नंबर 341 मध्ये जे काय अनुसूचित जातीमध्ये ज्या काही जाती टाकायच्या आहेत, म्हणजे एडिट करायच्या असतील, डिलीट करायच्या असतील किंवा त्याच्यामध्ये बदल करायचा असेल, हा अधिकार केवळ आणि केवळ राष्ट्रपतीचा आहे, हा अधिकार संसदेचा आहे। मग माझा प्रश्न आहे, जर राष्ट्रपतीचा अधिकार असताना देवेंद्र फडणवीस सरकारला हा अधिकार ओव्हर रूल करता येतो का? काय राष्ट्रपतीच्या पेक्षा देवेंद्र फडणवीसला जास्त पॉवर आहे का? दुसरा मुद्दा, जर उपवर्गीकरण करायचंच आहे तर ईडब्ल्यूएचं उपवर्गीकरण कधी होणार आहे? उपवर्गीकरणावरती केवळ 3.5% लोकांनी 10% आरक्षण ईडब्ल्यूएस लाटलेलं आहे। माझं देवेंद्र फडणवीसला सांगणं आहे, तुम्ही ज्या जातीमधून बिलॉंग करतात त्या ब्राह्मण जातीच्या व्यतिरिक्त ईडब्ल्यूएस मध्ये दुसरं कोणी नाहीये, त्याचं उपवर्गीकरण पहिलं करा। म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही वाईट सवय आहे। देवेंद्र फडणवीसला आमचं सांगणं आहे की आम्ही भीमा कोरेगावचे वंशज आहोत। आमच्या महापुरुषांनी इथल्या पेशवाईला बोटी करून मारल्याचा इतिहास आहे। आम्ही लढाऊ लोक आहोत। महाराष्ट्रामध्ये वातावरण तापवू नका, कारण महाराष्ट्रामध्ये जर वातावरण तापवलं तर या सरकारला महाराष्ट्रातून पळताबळी थोडी होईल, हे मी पुन्हा जाणीवपूर्वक सांगतोय। 59 जातीमधील काही मातंग पुढारी, मी मातंग जात पूर्ण म्हणत नाही, काही मातंग समाजाचे पुढारी RSSच्या
इशाऱ्यावरती, फडणवीसांच्या इशाऱ्यावरती काम करत आहेत, परंतु पूर्ण मातंग समाज त्याला समर्थन देताना दिसत नाही. अनेक मातंग तरुण या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत, कारण आम्ही एक आहोत तर सेफ आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातीची जी सूची बनवलेली आहे, ही सूची एकीसाठी बनवलेली आहे, डिवायडेशनसाठी नाहीये. मग फडणवीसांना आमचा इशारा आहे, बाबासाहेबांनी बनवलेली सूची फोडण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी. जर तुम्ही फोडण्याचा प्रयत्न कराल तर त्याचे तुम्हाला पडसाद भोगावे लागतील. कुठून आलाय दादा तुम्ही? मी उल्हासनगर मधून आलेलो आहे. काय वाटतंय हे जे उपवर्गीकरणाचा जो सरकारने निर्णय घेतला हा लागू झाला तर समाजावरती काय परिणाम होईल? मी गजानन लिंबोरे चर्मकार ऐक्य महापरिषदेचा युवक अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आमची भूमिका मांडत आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं हक्काचं आरक्षण दिलेलं आम्हाला, आणि त्याला जर कोणी गालबोट लावण्याचा हे सरकार जर प्रयत्न करत असेल तर आमच्या एकूण 50 संघटना चर्मकार संघटनेच्या ह्या एकत्र आलेल्या आहेत, आणि त्या संपूर्ण चर्मकार ऐक्य परिषदेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रथमतः या सरकारचा जाहीर निषेध करतो. सरकारने आम्हाला सुख सुविधा देऊन आमच्या आरक्षणाने आमच्या सुविधा कशा उपलब्ध झाल्या पाहिजे याचा विचार न करता आमच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून घाट घालून आमचं आरक्षण कसं रद्द केलं जाईल याचा प्रयत्न करत आहे. तर कृपया करून असं सरकारने करू नये, हा आमच्या संपूर्ण चर्मकार समाजाच्या वतीनं सरकारला इशारा आहे की आपण सुख सुविधा आमच्या समाजासाठी दिल्या पाहिजे. परंतु काही राजकारणाच्या लोकांचं ऐकून सरकार जर आमच्या आरक्षणाला धक्का लावत असेल तर याचे परिणाम नक्कीच सरकारला भोगावे लागतील. कारण की आज आमच्या अनुसूचित जातीचे एकूण 27 आमदार देखील ह्या मोर्चात उतरत आहे, आणि संपूर्ण चर्मकार ऐक्य महापरिषद सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे चर्मकार ऐक्य परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी, माजी कॅबिनेट मंत्री, संपूर्ण चर्मकार समाज आज या रस्त्यावरती उतरलेला आहे की सरकारने असा कुठलाही घाट घालू नये. आम्ही त्यांना नम्र विनंती करतो. एवढीच मी. धन्यवाद. ताई तुम्ही काय भावना घेऊन इथे आलेला आहात या मोर्चामध्ये? नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिता सूर्यकांत गवळी. सरकारने जो काही हा घाट घातलेला आहे, जे काही बाबासाहेबांनी जे काही आपल्याला संविधान दिलेलं आहे, की जे काही आरक्षण प्रत्येक SC समाजाला ते दिलेलं आहे आणि ते तसंच ठेवावं. जनगणनेनुसार प्रत्येक विभागाला जे काही आरक्षण आहे त्याच्यामध्ये आता जनगणना करून आम्हाला त्या पद्धतीने आरक्षण मिळायला पाहिजे होतं. खरं तर आमच्या SC समाजावरती इथून मागेही अन्याय होत आलेला आहे. हा अन्याय कुठेतरी सरकारने आपल्या लक्षात घेऊन आम्हाला ते दूर केलं पाहिजे, आणि आमच्या जे काही अनुसूचित जातीतले सगळे 59 जाती असतील किंवा सगळ्या वर्गाचे जे काही सगळे समाज असेल आमचा, त्या समाजावरती अजिबात त्यांनी अन्याय नाही केला पाहिजे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू. हा तर एक इशारा आहे आजच्या दिवशीचा. आम्ही पूर्ण महाराष्ट्रातनं आज इथं सगळे पावसामध्ये सगळेजण आलेलो आहोत, आणि एक इशारा आहे आमच्या सरकारला, ह्या फडणवीस सरकारला, ह्या भाजप सरकारला, या शिंदे सरकारला आमचा इशारा आहे की आम्हाला आमच्या आरक्षणानुसार आमच्या हक्काची जी काही आमची रोजीरोटी आहे, आमची जी हक्काची बाबासाहेबांनी दिलेला आम्हाला भाकरी आहे, ती पूर्ण भाकरी आम्हाला खाऊ द्या. आमच्या त्याच्यामध्ये तुकडे पाडून आम्हाला हिस्से करून वाटणी करू नका. हाच आमचा एक इशारा असेल. असे एक, आणि महिला वर्गावरती आणि जे काही पुरुष वर्ग आहेत, आम्हाला नोकरी असेल, रोजगार असेल, शिक्षणावरती असेल, या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला वंचित राहावं लागेल. यासाठी सरकारला आमच्या सगळ्यातर्फे आम्ही विनंती करत आहोत की सरकारने ह्या सगळ्या समाजाचा अन्याय न करता व्यवस्थित त्याची विभागणी करून, जनगणना करून आमच्यावरती अन्याय न अशीच विभागणी करावी, ही सरकारला मी विनंती करत आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता प्रसाद सह मी आरती, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.